हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर आता दुष्यंत, बाळजाबाई आणि अढळराव सगळेजण बसलेले असताना दुष्यंत जो आहे तो अढळरावांना बिझनेसबद्दल काहीतरी गोष्टी सांगत असतो. तर त्याच वेळी आता तिथे कृष्णा येते आणि कृष्णा त्या सगळ्यांना म्हणते की बाळजाबाई, मी चालले आहे, मला निधीचा चेक जमा करायचा आहे. तर त्यावेळी आता इथे बाई बोलते की हो हो ठीक आहे, जा ना, पण हे बघ सगळं काही लक्षपूर्वक कर, चालेल ना. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाईला कृष्णाची आहे ती बोलते की हो हो. तर त्याचनंतर आता इथे अढळराव आणि दुष्यंत दोघेही जण कृष्णाकडे पाहून हसत असतात. तर त्यावेळी अढळरावांच्या लक्षात येतं की कृष्णाकडनं हल्ली सतत काही ना काही चुका होत असतात. तर म्हणूनच आता इथे अढळराव जे आहे ते कृष्णाचा मजाक करायला निघाले आहेत. ते कृष्णाला म्हणतात की कृष्णा, मला सांग, तू चेक व्यवस्थित ठेवलाय ना? व म्हणजे ते काय आहे ना, तुझ्या हातनं सारख्या चुका घडतात. जर तू चेकच घेऊन गेली नाहीस तर तिथे जाऊन तुझी नाचक्की होईल, त्यामुळे म्हणतोय. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत आणि अढळराव दोघेही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात. आणि त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की आबा, तुम्ही पण ना आता माझ्यावरती डाऊट घेणार आहात का? तर त्यावेळी आता आबा जे आहेत ते बोलतात की नाही रे कृष्णा, तसं नाही, पण तू एकदा चेक करून घे, नाहीतर तिसरी चूक जर तुझ्या हातून घडली तर, म्हणजे तो चेकच इथे विसरून गेलीस तर. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते नाही, असं नाही होणार, मी आठवणीने तो चेक ठेवला आहे. तर त्यावेळी आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की बघा बरं, बघा एकदा चेक आहे की नाही. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत आणि बाळजाबाई पाहत असतात कृष्णाची मज्जा कशी अढळराव घेत आहेत. तर त्यामुळे ते दोघेही जण बोलतात की हा कृष्णा, एकदा चेक करून बघ जायच्या आधी आहे की नाही. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की थांबा, तुम्हाला वाटतंय ना सगळ्यांना की मी तिसरी चूक करेल, थांबा, मी आत्ताच चेक करते आणि तुम्हा तिघांनाही दाखवते की मी चेक ठेवला आहे. तर त्यावेळी आता कृष्णाने ते एन्व्हलप खोललेलं आहे आणि त्याचनंतर कृष्णा जी आहे ती पाहत आहे की त्या एन्व्हलपमध्ये ते चेक वगैरे आहे की नाही. चेक तर त्यात नसतो, खरं तर त्यात लेटरच असतं. आणि आता ते पाहून कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो. कृष्णा पाहते की तिने चेक इकडे तिकडे ठेवला की काय. तर त्यावेळी आता इथे तिला अढळरावांना कृष्णाची घाई दिसून येते. अढळराव जे आहे ते विचारू लागतात की काय झालंय कृष्णा, तू अशी इकडे तिकडे का पाहते आहेस, चेक नाही आहे का त्यात? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो ना बा, मी तर चेक याच्यातच ठेवला होता, पण मला कळत नाही आहे की आता चेक गायब कसा झाला. तर त्यावेळी आता दुष्यंत आणि बाळजाबाई दोघेही बोलतात की कृष्णा, अगं काळजी करू नकोस, ठेवला असशील तू, नीट बघ. तर त्यावेळी आता सगळेजण तिला बोलू लागतात की आता व्यवस्थित बघ म्हणून. तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की नाही ना, मी पाहिलं आहे सगळीकडे, नाही ह्याच्यात चेक. तर आता दुष्यंत आणि आबांना फार टेन्शन येतं की कृष्णाचा चेक कुठे गेला असेल. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की मला असं वाटतंय कृष्णा, तू एकदा लॉकर नीट चेक करावं, चल बरं आपण सगळे मिळून पाहूयात. असं म्हणत आता कृष्णाबरोबर अढळराव, बाळजाबाई आणि दुष्यंत हे तिघेही जण लॉकर चेक करण्यासाठी जातात. तर त्यावेळी आता ज्यावेळी कृष्णा लॉकर खोलते तर त्यावेळी ती पाहू लागते की तिथे कुठल्याही प्रकारचं चेक वगैरे काहीच नसतं. तर त्यानंतर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की कृष्णा, मला एक सांग, तू आठवणीने चेक लॉकरमध्ये ठेवला होतास ना? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो, मला आठवते, मी आठवणीने तो चेक लॉकरमध्येच ठेवला होता. तर त्यावेळी अढळराव जे आहे ते बोलतात की अगं कृष्णा, खरंच तुझ्या लक्षात आहे ना, तू चेक ठेवला होतास का त्यात? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हो आबा, मी यातच चेक ठेवला होता, पण मला कळत नाही आहे की चेक गायब कसा झाला. तर आता इकडे अढळरावांनी दुष्यंतला सांगितलं आहे की दुष्यंत, तुम्ही एकदा नीट व्यवस्थित पहा बरं तिथे खाली वगैरे त्या कागदांमध्ये. तर त्यावेळी दुष्यंत देखील पाहतो, पण दुष्यंतलाही कुठेही तो चेक मिळत नाही. आणि त्याचनंतर आता कृष्णा फार टेन्शनमध्ये आलेले आहे. बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते की कृष्णा, एवढं टेन्शन घेऊ नको, असेल कुठेतरी इथेच. तर त्यावेळी आता इथे
कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना म्हणते की बाळजाबाई, पण मी तर लॉकरमध्येच ठेवला होता, मला चांगलंच आठवतंय. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की कृष्णा, मला एक सांग, जेव्हा हा चेक आला होता त्यावेळी तू सोडून दुसरं कुणी पाहिलं होतं का? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हा चेक मला ना माझ्याकडे माधव काकांनी आणून दिला, तर त्यामुळे मला नाही सांगता येणार, कारण मी तेव्हा किचनमध्ये काम करत होते आणि त्याचवेळी माधव काका हा चेक घेऊन माझ्याकडे आले होते. तर आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की ठीक आहे, आपण ना एक काम करूयात, माधव काकांनाच बोलून घेऊयात, जेणेकरून आपल्याला सगळं काही स्पष्ट होईल. तर त्यावेळी आता कृष्णा, बाळजाबाई माधवला आवाज देतात आणि आता माधवला आवाज देऊन झाल्यानंतर माधव जो आहे तो बोलतो की ठीक आहे मालकीनबाई, मी येतोय, असं म्हणत आता तो येत असतो. इकडे आता दुष्यंत आणि आबा दोघेही जण काळजीत पडलेले असतात, पण तरी देखील आता दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस. तर त्यावेळी आता इथे हा जो माधव आहे तो येतो आणि बाळजाबाईंना विचारतो की काय झालंय बाळजाबाई, तुम्ही मला बोलावलं? तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जी आहे ती बोलते की हो माधव, ते काय आहे ना, तो काल जेव्हा हा चेक मालकीनबाईंच्या हातात दिला, तर त्यावेळी तो चेक आधी कोणी पाहिला होतास का? तर त्यावेळी आता माधव काकांनी सांगितलं आहे की हो, आधी हा चेक पूजा मॅडमने पाहिला होता. म्हणजे ज्यावेळी मी हा चेक दाखल्या मालकीनबाईकडे घेऊन चालली होती, त्यावेळी पूजा मॅडमनेच मला अडवलं होतं आणि त्यावेळी मी तिला सांगितलं होतं की हा धाकल्या मालकीनबाईंचा चेक आहे. तर त्यामुळे आता तिने कुठल्याही प्रकारचा हात वगैरे या चेकला लावलेला नाही. तर त्याचनंतर आता इथे बाळजाबाई आणि बाकी सगळ्यांचीच टोप पेटते की जर माधव काकांनी सगळ्यात अगोदर पूजालाच हा चेक पाहण्यासाठी दिला होता, तर नक्कीच या पूजाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि म्हणूनच तो चेक तिने गायब केला असेल. तर आता कुठेतरी दुष्यंतला आणि अढळरावांना देखील असंच वाटू लागतं. तर त्यावेळी आता बाळजाबाईंच्याही लक्षात येतं की जर हा चेक पूजाने पाहिला असेल, तर नक्कीच या पूजाचंच हा चेक लपवण्याच्या मागे हात आहे, असं बाळजाबाईंना वाटू लागतं. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बाळजाबाईंना म्हणतो की पण बाळजाबाई, या सगळ्यात तो चेक मिळवण्यात तिला काय मिळणार आहे? मला सांगा ना, त्या चेकमधले काही पैसे वगैरे तर काढता येत नाही, मग या पूजाला हे सगळं करून काय मिळणार आहे? तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जे आहेत ते बोलतात की आनंद, कृष्णाला त्रास देण्यात तिला आनंद मिळतो आणि म्हणूनच ती हे सगळं करत असते आणि मला खात्री आहे की हे सगळं फक्त पूजानेच केलं आहे. तर त्यानंतर आता इकडे पूजा आणि समर दोघेही जण रूममध्ये असतात. त्यावेळी समर जो आहे तो पूजाची तारीफ करत असतो, कारण तिने अगदी फक्कड चहा बनवलेला आहे आणि तेही समरसाठी. समर त्यातच खुश होतो आणि त्यावेळी पूजा जी आहे ती बोलते की समर डार्लिंग, मी ना आज सकाळच्या तमाशाची वाट पाहते आहे. कधी एकदा तमाशा होईल आणि सगळं काही मी माझ्या डोळ्यांनी बघेल. तर त्यावेळी आता समोर जो आहे तो बोलतो की पूजा, तसं तर होणारच आहे. आत्तापर्यंत कृष्णेला कळालं नसेल की त्या चेकमधून त्या एन्व्हलपमधून तो चेक गायब झाला आहे आणि जेव्हा कधी तिला कळेल तेव्हा तमाशा तर हा होणारच आहे आणि तू काळजी करू नकोस, आपण पाहणार आहोत तो तमाशा. तर त्यावेळी आता पूजा म्हणते की कधी एकदा मी तो तमाशा ऐकेल आणि माझ्या डोळ्याने कृष्णाची तिसरी चूक होताना बघेल ना, त्यातच मला समाधान मिळणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे कृष्णा आणि दुष्यंत, अढळराव आणि बाळजाबाई हे सगळेजण मिळून पूजाला आवाज देत असतात. पूजा जी आहे ती बोलते की समर डार्लिंग, तमाशा सुरू. तर असं म्हटल्यानंतर समोर जो आहे तो बोलतो की चल आता आपण पाहूयात मज्जा. तर त्यावेळी आता दोघेही जण खाली आले आहेत. इकडे कृष्णा पूजाला मोठमोठ्याने आवाज देत होती, पण ही पूजा जी आहे ती कृष्णाला काय वगैरे काहीही म्हणत नाही आहे. थोड्याच वेळात ती खाली येते आणि अगदी तशीच त्यानंतर कृष्णासमोर येऊन उभी राहते. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलते की काय गं कृष्णे, माझ्या नावाने का ओरडते आहेस? तर त्यावेळी आता अढळराव आणि बाळजाबाई आणि दुष्यंत हे सगळे पूजाला पाहत असतात की कशा पद्धतीने ती कृष्णाला बोलते आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हे बघ पूजा, मला माहिती आहे की तूच माझ्या निधीचा, सरकारचा तू चेक चोरला आहेस. तर त्यावेळी आता इथे पूजा जी आहे ती बोलते की काय काय बोलते आहेस तू? मी
आणि निधीचा चेक चोरला. तुला लाज नाही वाटत हे सगळं खोटं बोलताना? तू पाहिलं आहेस का मला चेक चोरताना वगैरे? तर त्यावेळी आता इथे पूजा जी आहे ती कृष्णाला म्हणते की कृष्णा, हे बघ, तू काम व्यवस्थित करत नाही, तू लक्ष व्यवस्थित देत नाहीस आणि तुझ्याकडनं सारख्या चुका घडत आहेत आणि त्या सगळ्याचं कापड तू माझ्यावरती का फोडते आहेस? हे बघ, तुझं लॉकर, तुझी चावी आणि तुझा चेक, मला काय मिळणार आहे या सगळ्यात? सांग ना तू, मी का घेईल तो चेक? तर त्यावेळी आता इथे कृष्णा त्या गोष्टीचाही विचार करते आणि इकडे हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ पूजा, हा जो वेळ आहे ना तो मजा करण्याचा अजिबात नाही आहे. कृष्णाला आत्ताच्या आता तो चेक जो आहे तो जमा करायचा आहे. आत्ताच्या आता लवकरात लवकर सांग की तो चेक कुठे आहे तो. तर त्यावेळी आता इथे पूजा जी आहे ती म्हणत असते की नाही, मी तो चेक घेतला नाही आणि मला त्या चेकबद्दल काहीही माहीत नाही. तर आता इथे दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ, बऱ्या बोलाने तू सांग की तो चेक कुठे आहे, कारण कृष्णाला खूप महत्त्वाचं काम आहे. तेवढ्यातच समर जो आहे तो दुष्यंतला बोलतो की पूजाने सांगितलं आहे ना की त्या चेकबद्दल तिला काहीही माहिती नाही आहे, तर मग तू का ओरडतो आहेस माझ्या बायकोवरती? तर त्यावेळी आता इथे समर जो आहे तो बोलतो की हे बघ, आता खूप झालं हां, सतत काहीही झालं तरी सगळं काही माझ्या पूजावरती ढकलतात, माझ्या बायकोवरती ढकलतात, मी हे अजिबात खपून घेणार नाही, असं आता समर दुष्यंतला म्हणत असतो. आणि समरने इथे दुष्यंतची कॉलर देखील पकडलेली आहे आणि दुष्यंतने देखील त्याची कॉलर पकडलेली आहे. तेवढ्यातच आता इथे अढळराव जे आहेत त्या दोघांनाही थांबवतात. त्या दोघांनाही म्हणतात की आता बस झालं, आता दोघांनाही एक शब्दही एकमेकांना बोलायचं नाही, सोडवा, थांबा हे सगळं. तर त्यावेळी आता दुष्यंत आणि हा जो समर आहे ना ते एकमेकांपासून बाजूला होतात. तर त्यावेळी समर बोलू लागतो की दरवेळी काही झालं तुम्ही सगळेजण पूजावर ओरडतात, का सगळेजण तिच्या मागे लागले आहात? तर त्याच वेळी आता इथे ही मैनावती जी आहे ना ती बोलू लागते की खरंच ही सगळी चूक खरंच या कृष्णाकडून झाली असेल की समर आणि पूजाकडनं? मला माहिती आहे की हा समर पूजाची साथ देत असणार आहे, कारण हाही त्या सगळ्यात सामील असणार आहे. आपण तर त्या दोघांवरती नजर ठेवायला विसरूनच गेलो. तर त्यावेळी आता इथे तो जो मैनावतीचा नवरा आहे ना तो बोलतो की आता तुम्ही शांत बसा, नाहीतर ऐकायला जाईल सगळं काही. तर त्यावेळी आता पूजा ही प्रचंड तापलेली असते आणि त्याचवेळी आता इथे ती कृष्णाला म्हणत असते की कृष्णा, आता तुझी जी काही चूक झाली आहे ना ती माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तू माझ्यावरती कितीही आरोप केले तर ती चूक तुझीच आहे, कारण तू स्वतः तो चेक ठेवला होतास ना, कुठे ठेवला होता मला सांग? तर त्यावेळी आता कृष्णा सांगू लागते की तो चेक मी लॉकरमध्ये ठेवला होता आणि त्याच्या चाव्याही मी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या होत्या. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती बोलते की हे बघ कृष्णा, तू तो चेक सांभाळूही शकली नाहीस आणि लॉकरच्या चाव्याही सांभाळू शकली नाहीस. तर आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की लॉकरच्या चाव्या सांभाळू शकली नाही म्हणजे? तर त्यावेळी पूजा सांगू लागते की म्हणजे बघ ना, आता तुझ्या लॉकरमधून जर चेक गायब होत असेल तर तो त्या चाव्याने ते लॉकर उघडूनच झालं आहे ना. मला सांग, तसं बाकीचं सगळं काही आहे का? म्हणजे पैसे, बाकी तुझं काही सोनं वगैरे नाणी सगळं आहे का त्यात? फक्त चेकच गायब झाला आहे का? तर आता समोरही बोलू लागतो की हो, बघा ना एकदा, बाकी सगळं आहे का? म्हणजे आपल्या घरात चोरी वगैरे झाली आहे का? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलू लागते की म्हणजे बाकी सगळं आहे, फक्त चेकच नाही आहे. तर त्यावेळी आता समोर बोलतो की म्हणजे ही ना कृष्णा तुझीच चूक आहे. जर आपल्या घरात चोरी झाली असती तर बाकीचं सगळंही गायब झालं असतं ना. तर त्याच वेळी आता असं बोलल्यानंतर इथे कुठेतरी आढळरावांना आणि बाळजाबाईला या सगळ्यामागे पूजाचाच हात आहे हे स्पष्ट झालेलं आहे. पण पूजाला सवय लागलेली आहे की तांडव करायची आणि सगळं काही मिटून घ्यायची. तर आता मैनावती जी आहे ती कृष्णाला बोलू लागते की कृष्णे, म्हणजे तुझ्या हातनं आता तिसरी चूक झाली आहे. आता आपलं काही खरं नाही आहे. आता फक्त 2 चुका राहिल्या आहेत. तर त्यावेळी आता इथे ही पूजा जी आहे ना ती बोलू लागते की फक्त 2 नाही, आता फक्त 1 चूक राहिली आहे कृष्णाच्या हातून घडण्याची आणि त्यानंतर कुणाचा तरी जीव. तर आता इथे पूजा सांगू लागते की हे पहा, एक चूक म्हणजे तिने
चेक हरवला आणि दुसरी चूक म्हणजे तिने लॉकरची चावी नीट सांभाळली नाही. जर तिने ती सांभाळली असती तर आज लॉकरमधून तो चेक गायब झाला नसता. तर त्यावेळी आता इथे या पूजाने ते नोट डाऊन केलेलं असतं की कृष्णाकडून किती चुका झाल्यात. तर तिने सगळं काही त्या फळ्यावरती म्हणण्यापेक्षा इथे त्या भिंतीवरती नोट डाऊन केलेलं आहे. तर आता सगळेजण पाहत असतात की ही पूजा जी आहे ती कशाप्रकारे कृष्णाला बोलत आहे. कृष्णा जी आहे ती आता या सगळ्यांसमोर शांत उभी असते, कारण पूजाने आता तिला आठवण करून दिलेली असते की तिच्याकडनं 4 चुका झाल्या आहेत. तर आता ती कुठेतरी खूप कन्फ्यूज झालेली असते. तिला भीती वाटू लागते की आता एवढ्या चुका माझ्याकडनं झाल्या आहेत म्हटल्यानंतर आता घरातल्या कोणाचा तरी प्राण माझ्यामुळे धोक्यात आहे. हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तर त्यावेळी दुष्यंत जो आहे तो बोलतो की हे बघ पूजा, हे सगळं कोणी केलं आहे आणि का केलं आहे हे तर आम्ही शोधून काढूच, पण आम्हाला खात्री आहे की तू या सगळ्याच्या पाठीमागे काहीतरी केलं आहेस. तर आता इथे हा जो समर आहे ना तो बोलतो की बस झालं, आता मी माझ्या बायकोच्या विरोधात एक शब्द देखील ऐकून घेणार नाही. तर त्याचनंतर आता इथे बाकीचे सगळेजण बोलतात की चला आता इथून चला. अढळराव आणि बाळजाबाई जे आहे ते बोलतात की जा, सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या रूममध्ये जा. तर आता इथे ही जी पूजा आहे ती कृष्णाला म्हणते की कृष्णा, आता जायचं नाही, आता गुपचूप इथे थांबायचं आणि दरवेळी कशी तू मला माझी चूक झाल्यानंतर माफी मागायला सांगते. तर आता समरही बोलतो की हो, दरवेळी पूजाकडून काही चुकलं तर तुम्ही सगळेजण मिळून तिला कृष्णाची माफी मागायला सांगतात. मग आता तो सगळा स्पष्ट न्याय झाला पाहिजे, म्हणजे समान न्याय झाला पाहिजे. जो की कृष्णाला मिळतो तसाच न्याय माझ्या पूजालाही मिळाला पाहिजे. म्हणून आता सगळ्यांनी इथेच थांबायचं आणि आता कृष्णा इथे पूजाची माफी मागेल. तर आता इथे कृष्णाने पूजाची माफीही मागितली आहे. पण ज्या प्रकारे इथे पूजाने कृष्णाची माफी मागितली ती पूजाला आवडलेली नसती. तिने हात जोडून माफी मागितली होती आणि त्यावेळी आता तिच्या डोळ्यात पाणीही होतं. आणि त्याच नंतर आता इकडे ही जी पूजा आहे ती कृष्णाला म्हणते की हे बघ कृष्णे, ही अशी माफी मला चालणार नाही हां, हात जोडून मला माफी चालणार नाही. तू आता स्वतःचे कान पकडायचे आणि माफी मागायची. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती पूजाच्या सांगण्यावरून स्वतःचे कान पकडून इथे पूजाची माफी मागू लागते. पण हे सगळं पाहून बाळजाबाईंना आणि अढळरावांना खूप वाईट वाटतं आणि दुष्यंतही कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा, हे सगळं करण्याची अजिबात गरज नाही. पण त्यावेळी कृष्णाला जे योग्य वाटतं ते तिने केलं. जर तिने माफी मागितली नसती तर पूजाने खूप मोठा तांडव केला असता आणि तेच कृष्णाला नको होतं. म्हणूनच कृष्णाने आता इथे काहीही न बोलता पूजाची माफी मागितलेली आहे. आणि खरं तर हे सगळं पाहून पूजाला आणि समरला खूप आनंद होत असतो. बाळजाबाईला माहीत आहे की हे सगळं ना या पूजानेच केलं आहे, पण मुद्दाम तिनं न केल्याचा आव आणत आहे. तर त्याच नंतर आता या सगळ्याला दुष्यंतला खूप राग आलेला असतो. पूजाने हे सगळं करूनसुद्धा स्वतःच्या अंगावर घेतलं नाही, स्वतःची चूक कबूल केली नाही. तर आता पुढील भागात इकडे ही जी कृष्णा आहे ना ती फोनवरती बोलत असते आणि ती खूप स्ट्रेसमध्ये दिसत आहे. त्यावेळी अढळराव विचारतात की कृष्णा, काय झाले, तू एवढी काळजीत का दिसते आहेस. तर त्यावेळी आता कृष्णाला कळत नाही की काय सांगावं. दुष्यंत आणि बाळजाबाई देखील आता तिथेच असतात आणि आता तेही कृष्णाला विचारू लागतात की कृष्णा, काय झाले, सगळं काही व्यवस्थित आहे ना. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती फोनवरती बोलत असतानाच इकडे या सगळ्यांना सांगू लागते की सासूबाई, अनुसया सासूबाईंनी वेड्याच्या भरात म्हणजे स्वतःला फास लावण्याचा प्रयत्न केला आहे असं ऐकताच आता इथे अढळरावला खूप मोठा धक्का बसलेला आहे की त्यांनी हे सगळं काय करून घेतलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णा आहे ती फोनवरती बोलत असते. पण आता हे सगळे धक्क्यात असतात की या अनुसयाने हे सगळं काय करून घेतलं. तर त्याचनंतर आता पुढील भागात जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन भाग आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. मित्रांनो, तुम्ही
अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मग सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या अपडेट्स नियमितपणे पाहायला मिळतील. ही पूजा कशा पद्धतीने इकडे या कृष्णाच्या 5 चुका घडून आणते आणि 5 चुका घडल्यानंतरही कोणाचा तरी खरंच जीव जाईल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, नक्की पहा आणि त्यासाठी लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.